नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावली या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं की जगदंबा आजी चोर चोर असं किंचाळत घरामध्ये येते. त्याला तिलोत्तमा दिसते. आजी म्हणते, तिळू अगं कधी आलीस तू? तिलोत्तमा म्हणते, आत्ताच आले आजी. म्हणते, या घरात काय चाललंय काय कळत नाही. अगं घरामध्ये चोर येत आहे. कुणाला काही पडलेलं नाही. बाईला बाई पण राहिलेलं नाही आणि कुणाला काही वाटतच नाही. कोणी या फिरा कसंही राहा आणि तू आता येते. तुला असं वाटलं नाही का लवकर यायला? म्हणून तिलोत्तमा म्हणते, आत्या तसं नाही, मला अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागलं होतं. आजी म्हणते, हो का? म्हणजे तुला काम आहे आणि तुला मी पटत नाही ना इथे आलेली? हे सरळ सांगून टाक आणि सांग की बघ, तू मला पटत नाही इथे आलेली, मग ही जग्गूबुडी इथून कायमची निघून जाईल. जाते मी आता, इकून जाते. तिलोत्तमा म्हणते, आत्या असं का करता हो? थांबा ना. अहो तुम्हाला तर माहिती आहे ना असं काहीही नाही आहे. माझं घर माझं ऐश्वर्य हे सगळं तुमची देण आहे आणि तुमचे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. खरं तर तुमच्याशिवाय मी शून्य आहे. तिलोत्तमा आत्याच्या पाया पडते. आत्या म्हणतात, तुला हे सगळं कळतंय ना, मग या घरात राहू संपत्तीची मुलांची काळजी घ्यायला सोडून तू बाहेर फिरतेस. अगं हे तुझं काम नाही आहे का? हे बघ तिळू, मी तुला सांगतो. अगं माझ्या नजरेला आणि माझ्या अनुभवाला जे दिसतं ना ते या घरामध्ये ते बरोबर चाललेलं नाही. तिलोत्तमा विचारते, म्हणजे काय झालं आहे आजी? आजी म्हणता, तुझ्या घरामध्ये जे काही चाललंय ना ते अगदी चुकीचं आहे. तुझ्या मुलांना वाटत असतं मला त्रास दिल्यावरती मी इथून निघून जाईल, पण तसं नाही. मी तुमच्या सगळ्यांचा वरचढ आहे. इथून मी अजिबात हलणार नाही, कुठेच जाणार नाही. आता तिळू या सगळ्यांची तुला शिक्षा मिळणार. तिलोत्तमा म्हणते, आत्या काय बोलतोय? आजी म्हणते, तू तिकडे तोंड करून उभी राहा आणि हो एक लक्षात ठेव, यापुढे तू माझ्यासमोर येशील ना तेव्हा माझ्यासमोर पाठ करून उभा राहायचं. तू मला तुझा चेहरा अजिबात दाखवायचा नाही. तिलोत्तमाला आठवतं की आपण सावलीसमोर असंच वागलो होतो. तिलोत्तमा आजींना समजावण्याचा प्रयत्न करते. आजी म्हणतात, तिळू कळत नाही का तुला? तिकडे तोंड करून उभी राहा. तिलोत्तमा आजीकडे पाठ करून उभी राहते. आजी तिथून निघून जाते. सारंग तिलोत्तमाची बॅग भरून तिच्या रूममध्ये जातो. तिलोत्तमा आपल्या रूममध्ये जात असते आणि सावली देवघरातून बाहेर पडते. तिलोत्तमाला आपली चूक जाणवली असते. तिलोत्तमाच्या नजरेत ते सगळं दिसत असतं. तिलोत्तमा आतमध्ये निघून जाते. तर थोड्या वेळाने सारंग सोम बबलू ही विचार करता. बबलू म्हणतो, दादा आता जर स्टोर रूमची लाईट चालू झाली तर आजी तिथे जाईल. आता तारा सावली वहिनीला तिची शिफ्ट करावं लागणार आहे. करायचं कुठे शिफ्ट? सारंग म्हणतो, तसं करायचं नको, एक काम कर, सावलीची व्यवस्था आउट हाऊसमध्ये कर आणि ताराची व्यवस्था ऐश्वर्या वहिनीच्या खोलीत कर. ते तिघं विचार करत असतात आणि सारंग आजीला मोठ्याने आवाज देते. सारंग धावत जातो आणि तेवढ्यात तिथे सावली तारा येतात. सोहम विचारतो, सावली वहिनी तू काय करतेस इथे? सावली म्हणते, सोहम भाऊजी माझे कपडे दागिने माझ्या सगळ्या वस्तू रूममध्ये आहेत आणि आजी रूममध्ये गेल्या, आता काय करायचं? ते सगळं टेन्शनमध्ये असतात. तर इकडे आजी सारंगच्या रूममध्ये येऊन बसतात आणि आजींना सारंगच्या रूममध्ये सावलीच पैजण दिसते. आजी म्हणते, पैजण आणि रंगेच्या खोलीत. आजी सारंगला मोठमोठ्याने आवाज देते. सारंग धावत आहे. सारंग म्हणतो, आजी बहुतेक पैजण आहे. आजी म्हणतात, ते मला दिसतंय कळतंय, पण तुझ्या खोलीत हे पैजण काय करतोय? कोण मुलगी येऊन गेली इथे? सारंग म्हणतो, आजी काहीतरी काय ग, कोण मुलगी कशाला इथे आली? आजी म्हणतात, म्हणजे तू घालतोस हे पैजण, तू कधीपासून घालायला लागला? सारंग म्हणतो, आजी मी पैजण घालतो, आधी घालायचो आता नाही. शाळेत कॉलेजमध्ये नाटकामध्ये काम करत असताना मी घालायचो. मुलगी बनायचो ना तेव्हा मी आठवण म्हणून मी ठेवलंय ग. आजी म्हणते, वा तू नाटकात काम करतो, गावाकडे कधी गेला नाहीस का? सारंग थापा मारायला लागतो. सारंग म्हणतो, अगं आजी मी आधी करत नव्हतो, पण काय या नाटकामध्ये मुली काय करतात तयार होत्या नव्हत्या म्हणून मुलगी झालो होतो. आजी विचारते, नाटकाचं नाव काय होतं? सारंग म्हणतो, घुंगरू माझे तुटले. आजी ड्रॉवर उघडतात आणि ड्रॉवरमध्ये सावलीचं मंगळसूत्र असतं. आजी म्हणते, आता हे कोणाचं आहे मंगळसूत्र? हे असं सारंग म्हणतो, आईचं आहे. आजी म्हणते, तिलोत्तमा हे काय असं घालते का? तू मला काहीतरी काय सांगतोस रे? तिलोत्तमा असं मंगळसूत्र घालतच नाही. सारंग म्हणतो, अगं आजी हे माझंच आहे नाटकातलं, आठवत नाही का? तुला सांगितलं ना. आजी म्हणतात, कुठली भूमिका केली होती? सारंग म्हणतो, नर्तकीची. आजी म्हणते, मग चल आता नाचून दाखव मला, मला ऐकायचं, मला बघायचं. सारंग नाही म्हणत असतो. आजी म्हणत असतो, तिथे डान्स केला होतास ना तू, मग माझ्यासमोर नाचायला काय जातंय, नाच चल. सावली बबलू हे लपून बघत असता. सारंग डान्स करायला सुरुवात करतो. सावली बबलू सारंगवरती खूप हसतात. सारंग थोडा डान्स करतो आणि म्हणतो, आजी बस झालं आता. आजी म्हणतात, वा वा गुणी आहेस रे तू, आईबापाचं नाव काढशील, कोणाची दृष्टी लागायला नको, चल आता झोपूया आपण. सारंग म्हणतो, आजी तू इथे झोप आणि मी इथे झोपतो. आजी म्हणते, ए रंग्या तुला काय वाटलं रे? तुझी आजी इतकी वाईट आहे का?
म्हणजे तू खाली झोपणार आणि मी वर झोपणार. अरे मला पण तुझी काळजी वाटते. मी काय चिडचिड करणार नाही. चिडचिड करते पण माझ्या मनात ही प्रेम आहे, माया आहे. मी फटकळ आहे कारण मी पटकन बोलून मोकळं होतो. मनात काही साठवून ठेवत नाही. मन मोकळं असतं, स्वच्छ असतं. मन स्वच्छ असलं ना की कुठलीही गोष्ट लपवायला लागत नाही. एक गोष्ट लपवली की पुढील 10 गोष्टी लपवाव्या लागतात. सारंग विचारतो, आजी तू मला हे का सांगते? आजी म्हणतात, अरे कधी पुढे जाऊन वेळ आले ना तर म्हणून आधीच सांगून ठेवतो. चल आता आपण झोपूया. सारंग खाली अंथरूण घालतो. आजी म्हणतो सारंग खाली अंथरूण घालतो. आजी म्हणतो सारंग तुला जेव्हा लग्नासाठी मुली बघतील ना तेव्हा देखणी मुलगी बघ. म्हणजे देखणी नसली ना तरी चालेल पण गुणाने चांगली असायला पाहिजे. संसार करणारी, सगळ्यांना अशी घट्ट धरून ठेवणारी असायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला सांभाळणारी हवी अशी मुलगी बघ. सारंग सावलीकडे बघत असतो. सारंगला कळत असतं की आजी आता आपल्याला आणि सावलीला मान्यता देईल. सारंग खुश होऊन सावलीकडे बघतो. सारंग आजींना अंथरूण टाकून देतो. आजी सारंग आपापल्या जागेवर झोपतात. तर दुसऱ्या दिवशी आजी झोपेतून सकाळी लवकर उठतात. आपल्या अंथरुणाच्या घड्या घालून ठेवतात. आजी आवरून इथे बागेमध्ये फिरत असतात आणि सावली तुळशीची पूजा करत असते. सावलीचं लक्ष आजीकडे जातं. सावली खूप घाबरते आणि ती एका बाजूला जाऊन लपून बसते. आजी तुळशीला बघतात. आजी धावत तुळशीकडे येते. आजींना वाटतं की अमृतानेच पूजा केली. थोड्या वेळाने आजी आतमध्ये येते आणि ऐश्वर्या झाडू मारत असते. तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या अगं तू का झाडू मारतेस? दे इथे आण तो झाडू. ऐश्वर्या तिलोत्तमाला इशारा करते आणि मागे आजी बसल्यास दाखवते. आजी विचारतात, काय गं तिळू, काय झालं काय? तिने काय तुझ्यासारखा हातावर हात ठेवून बसायचं का? ती घरातली सून आहे ना. तिलोत्तमा आत्याकडे पाठ करून उभी राहते आणि सॉरी म्हणते. आजी म्हणतात, तू तर स्वतः काही काम करू नको आणि सुनेला सुद्धा करू देऊ नको. हे सगळं तुझेच लाड आहे. अरे काय तर म्हणे तुझी लाडाची सून ही ऐश्वर्या, पांढरी पाल कुठली. अगं त्या ऐश्वर्यापेक्षा अमृतावरती प्रेम कर, माया कर. अमृता किती चांगली आहे आणि ही कशी आहे बघ जरा. काहीच काम करत नाही, फक्त लिपस्टिक पावडर लावून बसून राहते. आजी पुढे तिलोत्तमा म्हणतात, तिळू तुझी शिक्षा रद्द केली, ये इकडे बस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तिलोत्तमा आनंदाने आजीकडे येते. ऐश्वर्यातला हातातला झाडू बाजूला फेकते आणि आजीकडे येते. आजी म्हणतात, तिला मी बोलवलं, तुला नाही. तुझं काय, जा चल झाड तिथे. ऐश्वर्या पुन्हा आता झाडू घेते, रागानेच झाडू घेते आणि आजी चंद्रकांतला म्हणते, चंद्या तू मला शब्द दिला होता आणि इथे आला होतास ना. तू मला म्हणाला होतास की शहरात जरी गेलो तरी गावातला विसरणार नाही. पण इतक्या वर्षात एकदासुद्धा आला नाही रे तू गावाला. सण सूद उत्सव घरी यायचं असतं, गावाच्या देवाला यायचं असतं, तू अजिबात येत नाही. तिलोत्तमा म्हणते, सॉरी आत्या, पण आम्ही जेव्हापासून इथे आलो ना तेव्हापासून फक्त बिझनेस आणि घर एवढंच चाललं आहे. बघताय ना तुम्ही किती व्याप वाढवून ठेवला आहे. आजी म्हणतात, तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत पण गावची पण जबाबदारी आहेच ना. चंद्रकांत म्हणतो, आत्या इथून पुढे मी येत जाईन, महिन्यातून एकदा तरी गावाला येत जाईल. आजी म्हणतात, मला माहीत आहे तुम्ही फक्त नावाला बोलताय, पण मी तुमची गावाला यायची सोय पूर्ण केली आहे. ते खोतांची मुलगी गावाकडची ती इथे पुण्यामध्ये कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून आहे. मी आपल्या रंग्यासाठी ती मुलगी बघितली आहे. आपल्या रंग्याचं लग्न झालं ना. तिलोत्तमा म्हणते, नाही त्याचं लग्न झालं आहे. आजी विचारतात, काय बोललीस तू? तिलोत्तमा म्हणते, नाही मी फक्त एवढंच म्हणत होते की लग्नच झालं. तो आजी म्हणतो, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. खोतांची मुलगी खूप शिकलेली आहे, चांगली आहे. मी आता खोतांना बोलवून घेते, त्यांच्या मुलीला सुद्धा आणायला सांगते. त्या खोतांना इथेच मी बोलावतं. काय गं तिड्या, चालेल ना? तुम्हाला वाटतं असेल मी एवढ्या हक्काने बोलतो, माझा इथे हक्क आहे, मला वाटतं म्हणून मी बोलतो. तिलोत्तमा चंद्रकांत एकमेकांच्या तोंडावर बघत असतात. आजी म्हणतात, काय एवढा वेळ लागतो का विचार करायला? ऐश्वर्या या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये सावलीला कसं पुढे आणायचं या विचारामध्ये असते. आणि आता आपला आजचा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या रिकॅपमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की सारंगला समजलेलं असतं की मुलगी बघण्याचा कार्यक्रम होणार आहे. सारंग तिलोत्तमा म्हणतो, आई हे मुलगी बघण्याचा कार्यक्रम वगैरे तुला सिरियस किती वाटतंय का? तुला काहीतरी याबद्दल? तिलोत्तमा म्हणते, हो मला कळतंय सगळं, तुला काय वाटतंय ते, पण सारंग बघू यातून काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. सारंग आणि तिलोत्तमा विचार करत असतात. तर इकडे ऐश्वर्या किचनमध्ये येते आणि पाय मुरगळायचं नाटक करते. ऐश्वर्याच पाय मुरगळतो. सावली म्हणते, मी जाते आणि कोणाला तरी घरी घेऊन येते, कुणीतरी तुमच्या पायाला मलम लावून देईल. ऐश्वर्या म्हणते, कुणाला बोलू नको, तू जा वरती आणि माझा स्प्रे घेऊन ये. सावली म्हणते, पण कुणी बघितलं तर? आजी असतील बाहेर. ऐश्वर्या म्हणते, बाहेर कुणीही नाही आहे, तू जा. आजी बाहेर गेल्या. सावली ऐश्वर्याच्या रूममध्ये जायला निघते. तर इकडे ऐश्वर्याच्या मनात म्हणते, चला आता आजीने होताना घेऊन इथे येतील आणि ही मुलगी सगळ्यांच्या समोर येईल, मग होईल ऐश्वर्याचा खरा खेळ सुरू. ऐश्वर्या खूप खुश होते आणि नंतर असा ती विचार करत असते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन
नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. थँक्यू. जय गजानन माऊली.